थोडंसं थांबाल, प्रवीण दरेकर सुद्धा आहेत, म्हणजे त्यांनी का भाजपनं हा नेमका ट्विट केलेला आहे व्हिडिओ, त्याचं उत्तर कदाचित ते देऊ शकतील. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रवीणजी स्वागत. आत्ताच हा व्हिडिओ ट्विट करण्यामागे नेमकं काय? नाही, मला याची अजिबात कल्पना नाही. कोणी ट्विट केलंय, का केलंय याची निश्चितपणे त्या ठिकाणी माहिती घेऊ आणि नंतरच यावर भाष्य करणं योग्य ठरेल. कारण अजून पक्षाच्या वतीने किंवा अशा प्रकारची कुठली गोष्ट माझ्या तरी ऐकिवात त्या ठिकाणी नाही. आणि तिन्ही पक्ष, आता कोणी प्रतिक्रिया दिली मला माहित नाही, आमचे सहकारी पक्षाचे नेते, ती खरीच आहे की तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. एकमेकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आमची वाटचाल सुरू आहे. आणि असा कुठला विषय असेल तो का ट्विटर हँडलवरून होत नसतो असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. नक्कीच. काय झाला, कशासाठी झाला, हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. नाही, आता याचं अधिकृत उत्तर आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब देतील, कारण ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आमच्या राज्याचे शीर्षस्थ नेतृत्व देवेंद्रजी अथॉरिटीनं बोलू शकतात. पण मी एक गोष्ट अत्यंत ठाम आणि आत्मविश्वासानं सांगतो की आमच्या तिन्ही पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा बेबनाव नाही. अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, तिघे एकत्रितपणे समन्वयातना त्या ठिकाणी काम करतायत आणि भविष्यात करत राहतील यावर आमचा पूर्णपणे या ठिकाणी विश्वास आहे. आणि मागे देवेंद्रजींनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय. सध्या तरी कुठला नेतृत्व बदलाचा विचार नाही. आता हे का केलं, कुणी केलं, कुठून आलं याचा अवकाश वस्तुस्थिती समोर येईलच. प्रवीणजी, मात्र एकीकडे तुम्ही असं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं की 2024च्या निवडणुका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्येच लढल्या जाणार आहेत आणि दुसरीकडे भाजपकडून अशा प्रकारचा व्हिडिओ ट्विट केला जातो. स्वतः उदय सामंत देखील आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. काय समजायचं शिवसेनेच्या नेत्यांनी? नाही, मला वाटतं उदयजींनी अत्यंत रास्त आणि योग्य भूमिका मांडलेली, तीच माझी भूमिका आहे. काही समजण्याचं कारण नाही आहे. अशा प्रकारच्या गोष्टी ह्या ट्विट करून हँडलवर किंवा सोशल मीडियातनं होत नसतात. जेव्हा एखाद्या राज्याच्या नेतृत्व बदलाचा विषय असतो त्यावेळेला पक्षाचे वरिष्ठ नेते, तिन्ही पक्षाचे नेते एकत्रितपणे समन्वयातनं होत असतं. आता सोशल मीडियात आमच्या ट्विटर हँडलवरनं केलेली गोष्ट कोणी केली, प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानं आहे, कुठल्या आदेशानं आहे, पक्षाच्या अथॉरिटीनं सांगितलंय काय, हे काही वेळात बाहेर येईल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जी गोष्ट अजून अधिकृतपणे आम्हाला माहित नाही त्यावर जर तर अशा प्रकारच्या गोष्टी करणं म्हणजे आमचे जे एक वाक्यतेने सरकार चाललंय त्याच्यामध्ये खोडा टाकण्यासारखं होईल किंवा आमचे वक्तव्य सरकारच्या वाटचालीत अडचणीची ठरतील, जे आम्ही करू इच्छित नाही. आम्ही तिघेही एकत्र आहोत, पक्ष एकत्र आहोत, तिन्ही नेते एकत्रित आहोत. आमच्यात कुठल्याही प्रकारचे नेतृत्वावरून चढाओढ नाही हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो. नक्कीच. उदयजी, तुमच्याकडे ते मी भाजपमध्ये एक शिस्त आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र भाजपकडनं हा व्हिडिओ जो आहे तो ट्विट करण्यात आलेला आहे. तो उगाचच केला, चुकून पडला असं कधी होणार नाही, कारण भाजपची शिस्त त्यांना तसं करू देणार नाही. काय सांगाल यावर? प्रवीणजी, आपल्याशी कनेक्ट व्हायच्या अगोदर मी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्यामध्ये काही पद्धतीनं समन्वय आहे. मी आपल्याला सांगितलं होतं आणि आम्ही दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, पण फोनवरनं तुमच्याशी संवाद साधतोय. तरी आमच्या पक्षांचं बॉन्डिंग किती आहे तुमच्या लक्षात आलं असेल. तर मला असं वाटतं की त्याने जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे. या ट्विटर हँडलवरनं नेतृत्व बदलाचे निर्णय होत नाही आणि ट्विटर हँडलवरनं जे काय झालंय त्याचा खुलासा भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडनं होणं गरजेचं आहे, ते करतील. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठेही एक वाक्यता नाही, अशातला भाग नाही. आम्ही सगळे समन्वयानं काम करतोय. खासदारकीच्या निवडणुका आणि आमदारकीच्या निवडणुका मोठ्या फरकानं महायुती जिंकणारा ही काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रवीणजी, मात्र मी पुन्हा येईन, हा जो देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे, तुम्हाला आवडेल का पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा येईन असं म्हणणं? एक बघा, आवड निवड ही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्याच्या पक्षाचा नेता त्याने नेतृत्व करणं हे आवडणं स्वाभाविक आहे. परंतु आता मी आवड ना आवड करण्याचा विषय नाहीये, कारण आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत जे कार्यरत आहेत
ज्यांचं नेतृत्व देवेंद्रजींनी स्वीकारलेलं आहे, स्वतः वक्तव्यातनं अधोरेखित केलंय. आता प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नेता, जसं अजितदादांच्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांना कंटिन्यू शिंदे साहेब राहावेत असं वाटतं. आणि मग मी एक भाजपचा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, देवेंद्रजींचा कार्यकर्ता म्हणून मला वाटणं गैर नाही, परंतु मला वाटतं आता आवडीनिवडीचं प्रदर्शन करण्याची वेळ आहे असं मला अजिबात वाटत नाही. ज्या आमच्या आवडीनिवडीच्या वक्तव्यातना आमच्या तिघांच्या युतीमध्ये एक वाक्यात काही खडा त्या ठिकाणी पडेल असं वक्तव्य आम्ही तरी जबाबदार, उदयजी असतील, मी असेल, अशा प्रकारचे कार्यकर्ते करणार नाही. जी जी प्रवीणजी, एकीकडे मराठा आरक्षणावरचं आंदोलन सुरू आहे, अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण असताना मी पुन्हा येईन असा भाजपकडनं जो व्हिडिओ ट्विट करण्यात आला, त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण होतोय असं नाही का वाटत? नाही, अजिबात संभ्रम नाही. ज्या वेळेला आमच्या तिन्ही नेत्यांमध्ये संभ्रम होईल, 3 पक्षांमध्ये संभ्रम होईल, त्यावेळेला आपण संभ्रमावर बोलू शकतो. कुठली बातमी, कुठली सोशल मीडिया, कुठल्या ट्विटर हँडलवरून काय आलं यावरनं हे माध्यमांच्या माध्यमातून संभ्रम तयार होऊ शकतो, वेगवेगळ्या वक्तव्यातनं संभ्रम होईल. परंतु आमचे तिन्ही पक्ष त्यांचं नेतृत्व मांडणार आहेत, त्या नेतृत्वाचा आदेश मांडणारे आहेत आणि 60 पक्षांमध्ये प्रॉपर समन्वय आहे. जसं उदय सामंत साहेब मगाशी म्हणाले की ते एका ठिकाणी आहेत, मी पण आता तेलंगणाच्या रस्त्यावर आहे, आणि असं असताना आमची दोघांची भूमिका आपल्याला बघाल की समन्वयाची वाटली, एकच वाटली, नेतृत्वाची चढाओढ करणारी वाटली नाही. कारण आम्हाला एकत्रितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं आहे. महाविकास आघाडी करत नाही म्हणून आम्ही एकत्रित आलोय. त्याच्यामुळे नेतृत्वाच्या स्पर्धा करून आम्ही त्या ठिकाणी आमच्यातलं वातावरण कलुषित होणार नाही याची 100% त्या ठिकाणी काळजी घेतोय आणि घेत राहू. जी जी नक्कीच प्रवीणजी, थोडंसं थांबाल. उदय सामंत, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत तुमचं. प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. मात्र भाजपकडनं हा जो व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे, जुना व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा, मी पुन्हा येईन असा, तर या व्हिडिओकडे तुम्ही कसं पाहता? का हे टायमिंग का साधण्यात आलंय असं तुम्हाला वाटतं? आता याबद्दल आपल्याला निश्चित काही माहिती नाही, फक्त आजकाल आपल्याला बांधता येतील. काल प्रधानमंत्र्यांचा महाराष्ट्राचा दौरा झाला, त्याच्या आजच्या दिवशी देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री हे दिल्लीला जाऊन आले होते. सकृतदर्शनी ते मराठा आरक्षणाबद्दल काही तोडगा काढायला निघाले गेले होते, ते काही निघत टिकतो असं दिसत नाही. केंद्राने साफ त्यामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिलेला आहे आणि त्यामुळे कदाचित कालच्या दौऱ्यामध्ये नेतृत्व बदलाचे संकेत मिळाले असतील. आता ते नेतृत्व बदल पक्षांतरी गटबंदी कायद्याच्या माध्यमातून होईल किंवा त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं जाईल काय माहिती नाही. आणि मग त्या रेसमध्ये जे पूर्वीपासून वाट बघत असलेले अजित पवार असतील किंवा ही शेवटची संधी आहे, आता जर मुख्यमंत्री आपण झालो नाही तर मग आपल्याला लोकसभा लढावं लागेल, पण महाराष्ट्रातली संधी कायमची उकेल असं देवेंद्रजींना वाटत असेल, तेव्हा कालच्या शिर्डीच्या दौऱ्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्याही आशा पल्लवित झाल्या असतील. पण ते एक निश्चित आहे की कोण होणार काय मला माहिती नाही, म्हणजे असं सांगता येणार नाही, परंतु काहीतरी निर्णय काल झाल्या असेल, काहीतरी संकेत मिळाले असतील. त्याचा अर्थ ते होईलच असं सांगता येत नाही, पण काहीतरी संकेत त्यातून मिळाले असतील. त्यातून मग देवेंद्रजींच्या समर्थकांनी ही व्हिडिओ ट्वीट वगैरे करायचा प्रयत्न केला असेल. ते काहीतरी बीजेपी अंतर्गत घडतंय, कारण एका बाजूला मराठा आरक्षणाचं काही उत्तर मिळत नाहीये, कारण आपण लोकांना कायमस्वरूपी फसवू शकत नाही याची आता प्रसिद्धी महाराष्ट्रातल्या जनतेला येईल. त्यामुळे आता मग कुणावर तरी डोक्यावर खापर फोडायचं हा प्रयत्न भाजपचा नेहमीसारखाच चालतो. प्रवीणजी, हॅलो. जी जी प्रवीणजी, पृथ्वीराज चव्हाण सर काय बोलले तुम्ही ऐकलं असेल. या ठिकाणी कोणातरी खापर फोडायचं असेल किंवा भाजपात अंतर्गत काहीतरी सुरू आहे असाही त्याचा अर्थ निघू शकतो. नाही, आता त्याने काही अर्धसत्य ते काय म्हणाले की बाबा पंतप्रधानांनी असं राजकीय चर्चा होऊ शकते, परंतु खापर कोणावर फोडायचं म्हणून कुठला राजकीय निर्णय होईल असं मला वाटत नाही. आणि मला आता तरी या क्षणाला अजिबात असं काही वाटत नाही. आता ट्विटर हँडलवरनं कुणी केलं, का केलं, भाजप प्रदेशाची संमती होते का, हे काही वेळात ते बाहेर येईलच. मी प्रयत्न केला परंतु
प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर आहेत, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. परंतु मला वाटतं देवेंद्रजींनी या संदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे मागे, की आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. सध्या तरी असा नेतृत्व बदलाचा कुठला विषय नाहीये. ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष किंवा देवेंद्रजींची काही भूमिका येईल या केंद्राच्या आमच्या नेतृत्वाची, त्यावेळेला मला वाटतं त्या ट्विटर हँडलला काही महत्व प्राप्त होईल, की त्याला आधार प्राप्त होईल. परंतु आता मलाही माहित नाही ट्विटर हँडल केलाय, काय केलंय, कुणी केलाय. त्या म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर अशा अर्थाची जर तरवर चर्चा करणं म्हणजे मला वाटतं ते आमच्या असणाऱ्या युतीमध्ये त्या ठिकाणी खडा टाकण्यासारखं होईल. मी पुन्हा आपल्या माध्यमातून अधोरेखित करतो, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, तिन्ही पक्ष आमचे एक आहेत, तिन्ही नेते आमचे मित्र आहेत. जे काय होईल ते समन्वयातनं होईल. आता तरी अशा प्रकारचा विचार कुठे चालू आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी ऐकिवात नाही, माहीत नाही. जी जी, खूप खूप धन्यवाद प्रवीण दरेकर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. भाजप नेते